बाळूमामा आणि भुकेलेला कुत्रा. संत बाळूमामांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. भक्तांनो, आज आपण बाळूमामांच्या जीवनातील एक अतिशय लहान पण मनाला प्रचिती देणारी गोष्ट ऐकणार आहोत. एकदा बाळूमामा आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन एका गावातून जात होते. दुपारची वेळ होती आणि कडक ऊन पडलं होतं. मामा एका झाडाखाली विसाव्याला बसले. गावकऱ्यांनी मामांसाठी आणि त्यांच्या सोबत असलेल्या लोकांसाठी प्रेमाने भाकरी आणि पिठलं आणलं होतं. सगळेजण जेवायला बसणार तितक्यात तिथे एक अगदी खंगलेला, भुकेलेला आणि आजारी कुत्रा आला. तो भुकेने व्याकुळ होऊन रडत होता आणि मामांच्या तोंडाकडे पाहत होता. तिथे उपस्थित असलेल्या एका माणसाने त्या कुत्र्याला हाकलून लावण्यासाठी दगड उचलला. तेव्हा मामांचा आवाज कडाडला. मामा म्हणाले, थांब, त्याला मारू नकोस, त्याला आधी जेवू घाल. मामांनी स्वतःच्या ताटातली पहिली भाकरी त्या कुत्र्यासमोर टाकली. कुत्र्याने ती भाकरी अगदी चवीने खाल्ली. भाकरी खाल्ल्यावर त्या कुत्र्याच्या डोळ्यात एक वेगळाच आनंद आणि समाधान दिसले. तो मामांच्या पायाशी आला, त्याने शेपूट हलवली, जणू तो मामांचे आभार मानत होता आणि निघून गेला. त्यानंतर मामा गावकऱ्यांना म्हणाले, अरे, प्राण्यांमध्येही देव असतो. आपण फक्त माणसांची भूक बघतो, पण या मुक्या प्राण्यांची भूक कोण बघणार? त्यांना आधी अन्न द्यायचं असतं. भक्तांनो, बाळूमामांनी या छोट्याशा प्रसंगातून आपल्याला शिकवलं की केवळ देवाचे नाव घेऊन चालत नाही, तर भुकेलेल्या मुक्या प्राण्यांना अन्न देणे हीच खरी ईश्वराची सेवा आहे. तुम्हाला बाळूमामांची ही छोटीशी प्रचिती कशी वाटली, कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं भलं.